नमस्कार. नमस्कार सर. जनगणना सुरू आहे आणि जनगणनेच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये घरगणना सुरू आहे आणि आज आम्ही श्रीगोंदा या ठिकाणी लक्ष्मीनगर स्वरसाधना 2 या ठिकाणी राहतो आणि इथं हे आमचं भाड्याचं घर आहे. आमचे घरमालक देवटे काका आहेत. परंतु तरीही घरांची टेंटेटिव्ह माहिती असावी आणि कोण कुठल्या घरी राहतं हे सरकारला माहिती असावं याच्यासाठी अगोदर घरगणना आहे आणि नंतर जनगणना आहे. खरं तर आपण जनगणना व्हावी यासाठी आपण अनेक जण आग्रही होतो. मी स्वतः त्या विषयासाठी अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत. परंतु आपली एक मागणी होती, की सरसकट सगळ्या जातींची जनगणना व्हावी, जातनिहाय जनगणना व्हावी. परंतु हे जे काही आज जनगणनेसाठी प्रगणक आपल्याकडे आलेले आहेत, ते पोटे सर आहेत आणि रयत शिक्षण संस्थेवरती ते कर्मचारी आहेत. त्यांना सरकारने जो काही प्रोग्राम ठरवून दिलाय, त्या पद्धतीने ते जनगणना करतायत. परंतु काही गोष्टी ज्या आहेत, ज्या मला आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या. एकूण 33 प्रश्न आहेत या जनगणनेच्या माहिती संदर्भात, घरगणनेसंदर्भात. तर या 33 प्रश्नांमध्ये जी काही माहिती विचारलेली आहे, तिच्यामध्ये आपण ते प्रश्न अगोदर पाहू आणि नंतर त्या प्रश्नांवर आपण चर्चा करू. सर, काय आहे पहिला प्रश्न? पहिला प्रश्न असा आहे, ओळ क्रमांक. मी जे आता नकाशामध्ये अ, घरांना नंबर दिलेले आहेत, हा. त्या नंबरनुसार तो ओळ क्रमांक तिथे येणार आहे. 2 नंबर. 2 नंबरचा प्रश्न इमारत क्रमांक. 3 नंबर. 3 नंबरला गणना घर क्रमांक. 4 नंबर. जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, म्हणजे टाईल्स आहे का काय आहे, तुम्ही खाली 5 नंबर. भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. 6 नंबर. छप्परासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. 7 नंबर. गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा, निवासासाठी आहे का अनिवासी आहे वगैरे या प्रकारात. 8 नंबर. गणना घराची स्थिती. 9 नंबर. कुटुंब क्रमांक. 10. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे? 11. कुटुंब प्रमुखाचे नाव. 12 नंबर. कुटुंब प्रमुखाचे लिंग. 13 नंबर. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील असल्यास. 14. गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती. 15. निवास योग्य खोल्यांची संख्या. 16. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. 17. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. 18. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत. 19. प्रकाशाचा मुख्य स्रोत. 20. शौचालयाची उपलब्धता. 21. शौचालयाचा प्रकार. 22. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. 23. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता. 24. स्वयंपाकाची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी. 25. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन. 26. रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर. 27. दूरचित्रवाणी. 28. इंटरनेट उपलब्धता. 29. लॅपटॉप पब्लिक संगणक. 30. दूरध्वनी आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन. 31. सायकल आणि स्कूटर, मोटरसायकल, मोपेड. 32. कार पब्लिक जीप पब्लिक फॅन. 33. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. 34. मोबाईल क्रमांक. 34 प्रश्न आहेत आणि गंमत आपण एक पाहतोय की याच्यामध्ये जीवनावश्यक प्रश्न किती आहेत. तर ह्यातला एकही प्रश्न जीवनावश्यक आहे असं मला वाटत नाही. तुम्ही घरामध्ये कोणतं धान्य खाताय, तुम्ही गाडी वापरताय का, टू व्हीलर वापरताय का, मोबाईल वापरताय का, या सगळ्या गोष्टी गृहीत धरून सरकारने आरोग्य, रोजगार, शिक्षण या विषयाची माहिती सरकारने गोळा करणं अपेक्षित होतं. आता ही प्राथमिक स्तरावरची माहिती आहे असं आपण समजूया. राहिला विषय जातनिहाय जनगणनेचा, तर 14 नंबरला फक्त आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोनच प्रवर्गांची माहिती आपण घेतोय. त्याच्या व्यतिरिक्त इतर प्रवर्ग आहेत आणि भारतामध्ये 5,000 पेक्षाही जास्त जाती आहेत. जर सरकारला आरक्षणासंदर्भामध्ये माहिती गोळा करायची असेल तर इथं नुसता प्रवर्गाची, खास करून SC ST प्रवर्गाची माहिती तर घ्याच, परंतु भारतातल्या सगळ्या जातींची माहिती सरकारकडे असली पाहिजे. कारण आरक्षणावरून रणकंदन देशामध्ये सुरू आहे. अगदी सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस झालं इम्पेरिकल डाटा महाराष्ट्र सरकारला देता आला नाही. का देता आला नाही? कारण महाराष्ट्रामध्ये असलेल्या सगळ्या जातींची अधिकृत आकडेवारी आणि माहिती ही महाराष्ट्र सरकारकडे नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वर्ष झालं केस पेंडिंग आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय आहे, तिथं सुद्धा आज रोजीच सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे आणि ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं का, द्यायचं असल्यास किती प्रमाणात द्यायचं हे सुद्धा अजून सरकारला निश्चित करता आलेलं नाही. भारतामध्ये
राजस्थान असेल, गुजरात असेल आणि आता महाराष्ट्र असेल आणि इतर राज्य असतील, इथं आरक्षणाच्या विषयावरून अनेक वर्ष झालं संघर्ष होतोय. खास करून महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा, ओबीसी, कुणबी हे आरक्षणावरून रान पेटलेलं आहे. आणि त्यामुळं सरकारने आत्ता ही जी काही माहिती आहे, ही माहिती गोळा करत असताना सरकारने सगळ्या जातींची माहिती गोळा करणं अपेक्षित आहे. SC ST प्रवर्गाची माहिती गोळा करा, परंतु ओबीसी असेल, NT असेल, DNT असेल, VJNT असेल, ओपन असेल, सगळ्या जाती. भारतामध्ये जात व्यवस्था ही आजही शिल्लक आहे आणि जातीच्या आधारावर जर तुम्हाला सरकारला फायदे द्यायचे आहेत, आरक्षणामध्ये मागासलेपणाच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती जर सरकारला फायदे द्यायचे असतील तर सरकारला जातीची संख्या माहिती असली पाहिजे. मात्र आजही या जनगणनेमध्ये SC ST सोडता इतर जातींच्या संख्येबाबत आजही अनिश्चितता आहे. की घर कोणत्या ह्याचं आहे, फरशी आहे का, टॉयलेट आहे का, मोबाईल आहे का, हे सगळे फालतू आणि भंपक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून काहीही सरकारला साध्य होणार नाही. मोबाईल प्रत्येक घरात आहे, गाडी आहे, इंटरनेट आहे, तांदूळ खातोय का, भात खातोय का, ज्वारी खातोय, काय खायचे तो खाणार आहे. महत्वाचा प्रश्न आहे, आरोग्याच्या बाबतीत सरकारकडे काही ठोस आहे का, त्याच्यासाठी सरकार काही माहिती गोळा करतंय का. उदाहरणार्थ या घरामध्ये किती लोक राहतात, त्यांना काय आजार आहेत, त्यांच्या आरोग्याच्या काय सुविधा आहेत, इन्शुरन्स आहे का, त्यांना मिळणारी ट्रीटमेंट व्यवस्थित मिळते का, हे व्यक्तिशः पातळीवर आम्ही आमच्या पातळीवर करू. पण सरकारची देखील ही जबाबदारी आहे आणि सरकारकडे हा सायंटिफिक डाटा असला पाहिजे, रोजगाराच्या बाबतीत डाटा असला पाहिजे, उद्योगांच्या बाबतीत असला पाहिजे, व्यवसायांच्या बाबतीत असला पाहिजे आणि खास करून आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत ती माहिती सरकारकडे असली पाहिजे. परंतु फक्त जनगणनेच्या नावाखाली घरांची गणना करायची आणि नंतर अशा पद्धतीचे भंपक पद्धतीचे 33-34 प्रश्न यामध्ये विचारायचे. यातून मला काय वाटत नाही विशेष काही साध्य होईल. परंतु सरकारचे एक एम्प्लॉईज म्हणून, प्रगणक म्हणून पोटे सर या ठिकाणी आलेत. माझं काही त्यांच्याबद्दल आक्षेप असायचं कारण नाही. उलट आपण त्यांना माहिती देऊन सहकार्य केलं. आपण जवळपास सगळ्या मुद्द्यांची माहिती बरोबर दिलेली आहे, घराचीही माहिती दिलेली आहे. आणि माझी विनंती सगळ्यांना की आपण प्रत्येकाने हे जे आलेले आहेत, आता हे केंद्र सरकारचा प्रोग्राम ठरलेला आहे म्हणून सगळ्यांनी ही माहिती द्या. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की आपण जातनी आहे, व्यक्तीनी आहे, माणसांची माहिती घ्या. आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि रोजगार असेल, आर्थिक उत्पन्नाचे स्रोत असतील, या बाबतीत सरकारला माहिती घेऊन पुढे जाऊन काहीतरी करते, अशा पद्धतीची माहिती सरकारने संकलित करावी. धन्यवाद.